खिचडी बनवायची आम्हाला चुलीवर मस्तपैकी. जवळ सोयाबीन वडे घेतलेले आहे, तेल आहे, मीठ आहे, छानसं पातेलं आहे. दादू मस्तपैकी हे घरात गॅसवर न करता बाहेर मला आवडते म्हणून बनवतायत, नाही तर गॅसवरच स्वयंपाक बनवता. शेगडी इलेक्ट्रिक. तिकडे पाणीपुरी होते, पातोड्याची भाजी होते, मस्त मस्त बेत होतोय. कसं फुकायचं? फुक फुक. वाव. मी बनवेल बाईची चव सांग कशी काय बघ बघू. नाही घ्या तुम्ही एक मिनिट. हां, अहो खाना पिटले तू काय खाऊ घालशील मध्ये? मीठ मीठ बीठ काय खाऊ घालशील? पत्त नाही. पाहिलं का बापरे काय दाजी भाऊ मीठ टाकशील खारं. जास्त कशी चवी चांगलं तिकडे. वाव लय सणसणी दे. मग तिकडे बरं का. हा तिकडे ना मस्त आहे ना. कापू मग 2 मिनटं बघू बघू. आता कापणार आहे होय दादा. हा सुरायला आणला. मीरा तिकडे पुऱ्या काढते. इकडे बहीण बनवते, ठेसा बनवणार आहे मिरचीचा. इकडे सासरे बसलेले आहेत. इकडे आधी काय चाललंय? काय करतोय? अभ्यास. खिचडी बनवायची आहे ना, मग त्यासाठी चुलीमध्ये फुकायचं काम चाललेलं आहे. थांबा थोडंसं पेटून ते जरा जास्त थोडा त्याच्याने मामा दूर होईल हा का? खिचडी शिजणारच नाही. शिजेल चांगली. थोडी लाकडं लावू ना. लाकडं आण ना तू. घे बरं का व्हिडिओ. मस्त. खिचडी 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 चुलीवरची खिचडी या खायला. एक नंबर. लय भारी भारी. कोथिंबीर, कांदा, जिरे, मस्त मस्त फोडणी. कांदे, सोयाबीन वडे टाकणार आहे मध्ये. आणि चुलीवर या बघा मस्त आनंद घेतोय. सासरवाडीला येऊन पाणीपुरी बी आणलेली आहे. म्हणजे पाणीपुरी तयार होते, पातोड्याची भाजी, मस्त मस्त बेत आहे. लय भारी. नवीन आपलं प्रांजल मस्त मसाला वगैरे किती टाकला? मोरी का? मोरी. हां मोरी टाकलेली आहे, जिरे टाकले आहे, धना पावडर आहे, हळद आहे, तेल भरपूर टाकले. वाव. लाईट चालू करतील का? हां सोयाबीन वडे बी टाकलेले आहे. इकडे हां 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 मस्त लाईट टाक. बघा बघा किती भारी. बघा शेंगदाणी बी आहे मध्ये. एकदम भारी. बटाटा. वाव. मस्त आनंद घ्यायचा होता. खरं इथे सालदाऱ्या म्हणून शेत आहे, तर शेतात बनवायची होती, पण मी उशिरा आलो. थोडी तब्येत बरी नव्हती. मीठ राहिलं ना. आता याला चांगलं हे करू देऊ आपण. थोडं काय म्हणतात त्याला, फ्राय होऊ देऊ. फ्राय. हां थोडं. हां बस. सोयाबीन चिली सारखं झाले मटेरियल. खिचडी बनवायचं मटेरियल सोयाबीन चिली सारखं झालंय. मस्त मस्त वडे नरम नरम.
सोयाबीन चिली खातो ना त्या टाईपच मी खाऊन पाहतो हं. वाव मस्त लागलं. टाकतो तांदूळ टाकलेले आहे मध्ये. तांदूळी परतू देऊ आपण आता याला. तांदूळी परतू देऊ. एकदा असं चहा बनवला होता आम्ही अजनेरीच्या डोंगरावर. आणि त्यावेळेस तर लाकडं नव्हते काय नव्हते, पेपर नेलेले होते. पेपर जाळून त्या चहाला उकळी आणली होती, कोरा चहा. खूप भारी झाला होता. तशीच आता खिचडी तयार होते. वाव लय भारी. आनंद घ्यायचा छान छान मस्त मस्त. काम काय मायो. पाणी हां टाका पाणी. वाव अजून टाक थोडं पातळ सोया. बस चला आता याच्यावर झाकण ठेवून देऊ मस्त. तिखट होणार आहे आणि सणसणीत होणार आहे खूप. काळ्या मसाल्याची छान छान खिचडी. वाव लय भारी. बस करा व्हिडिओ बंद. या खिचडी बन. तुम्ही पण या खिचडी खाण्यासाठी. मला आवडतं. मी छान छान मला वडे बनवता येतात, मुगाचं मिसगं बनवता येतं, व्हेज बिर्याणी बनवता येते, जिलेबी बनवता येते, भजे बनवता येतात. आणि कुठेतरी शेतात जायचं, रविवार बघायचा, शनिवार बघायचा आणि मग मस्त वनभोजन करायचं आणि आनंद घ्यायचा. हां चला बा मस्तपैकी सासरवडला एन्जॉय करतोय. नाही रे अजून आहेस बरं का. वा 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 नाही अजून झाली नाही बरं का खिचडी. आता मस्त उकळलेली आहे एकदम भारी. बराच वेळ लागेल अजून. एकच नंबर नाही ना अजून वेळ लागेल. थोडं लाकडं लावावं लागतील. तयार झाली का दाखवतो मी तुम्हाला. हां ओके. फुक 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 बाळू फुक. आणले पा मामा लाकडं. वाव बघू गेलं आता शिजेल बरोबर. तिला मम्मी वाव झाली झाली झाली. हां बस कट करा. तुमच्या खाली पाणीपुरी घेतो ना. मस्त झाली पाणीपुरी गोड गोड. सुंदर बनवली बघा दुकानासारखीच पाणीपुरी मिरानी. लय भारी. लय मस्त आली छान छान एकदम खूप भारी. मस्त आहे पाणीपुरी. हां या खायला राईट. बघू आपण आता खिचडी झाली का तयार. अरे वा 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 लय भारी झाली. एकच नंबर झाली खिचडी. वा काय गरम गरम आहे भाऊ. लय भारी. आता जाळ बंद करावं लागेल. सुपर खिचडी झाली बरं का.
शिजली ना मग एकदम भारी सुंदर झाली सुंदर लय चवदार रे चुलीवरची खिचडी बनवली बा लय भारी एकच नंबर बस हे बघा सासरवाडीला आलोय आज छानपैकी रविवार आणि किती मस्त बघा पाटोळ्याचा रसा किती सुंदर बनवली पाटोळ्याची भाजी मनीषाने आणि ही खिचडी आम्ही चुलीवर बनवलेली आहे एकच नंबर झालेला आहे सर्व आणि खूप चवदार छान छान आता मस्तपैकी बघा जेवण करतोय आम्ही तेच घेऊन दाखवतो तुम्हाला खूप सुंदर आहे वाव सणसणीत आहे हॉटेल सारखी भाजी एकदम बारीक हॉटेलमध्ये बी नाही भेटणार बरं का इतकी छान आहे पाणीपुरी सुद्धा खूप चांगली होती एकदम स्पेशल पाणीपुरी बनवलेली होती मस्त एन्जॉय झाला आहे छानपैकी भेटणं झालं सासऱ्यांना 1-2 महिन्यामध्ये आपण देखील नाशिक असेल किंवा कोणतंही शहर असेल त्या शहरातून बाहेर जा कायम गाड्या काम धावपळ आयुष्यात काही येत नाही ही धावपळ सोडा आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यात जा छानपैकी असं जेवण करा लय भारी बघा लिंबू बी दिलेलं आहे खूपच सुंदर आहे पाचवी पकवानाच्या जेवणाला भारी आहे खूपच सुंदर लय भारी गरम गरम बस बस जेवण करून आता लय भारी आहे मग आता गप्पा हे बघा कसं बहीण भाऊ हसू राहिले ते गुलफे नाकू राहिले काय मस्त गप्पांची रंगात जमते मग काय आणि मस्त शेकायचं छानपैकी जेवण वगैरे झालेलं आहे किती आनंद आहे बघा मस्त मस्त एकदम लय भारी चाललंय गप्पा आता व्हिडिओ चालू केला बंद केला त्यांनी गप्पा काय चाललं होतं आनंद शेठ मीरा ए मीरा काय चाललं होतं बहीण भावाचं गप्पा चालल्या होत्या मनीषा शिकू राहिले प्रांजल एवढा कधी येते नाही मुकामी कर कर रे भाऊ पाडोबा बघा किती मस्त आहे येत जा मुक्कामी जरा कधी मध्ये सासरवाडीला तुमच्याकडे या शेकुटी वगैरे दररोजच आहे तर आम्ही बघा मस्त आनंद घेतो छान छान येत जा तुम्ही इथे लोशिंगी म्हणून गाव आहे या ठिकाणी धरण आहे बंधारा आहे आणि मुक्कामी येऊ शकता आणि जर का आले तर मला फोन करा आमचे अण्णा हेंबाडे आहेत तुमचं जेवणा खावण्याची सर्व सोय ठेवतील टेंट बिंट सर्व आणि मस्त धरण आहे थंडी आहे एकदम भारी इथे खवा भेटतो ओरिजिनल खवा असतो दुधाच्या बादल्या अशा वतल्या जातात त्याच्यातच लगे 1 अर्ध्या तासामध्ये आपल्याला त्या दुधापासून छान छान खवा भेटतो गरम गरम 250-300 रुपये किलो असतो खाण्याचा तोही आनंद घ्या या ठिकाणी बंधारा आहे बंधाऱ्यात मासे भेटतात तर मस्त माशांचं सुद्धा तुम्ही जर का नॉनव्हेज खात असेल तर भारी भारी मासे तुम्ही खाऊ शकतात या ठिकाणी आणि व्हेज जेवणही भेटेल पिठलं भाकर वगैरे हो काळ्या मसाल्याची भाजी एकदम भारी पातोडा बितोडा एकदम लय भारी हो आनंद घ्या या खूप छान आहे इथे शाकंभरी देवी आहे वर डोंगरावर बसलेली करायचं नाही आडवा उभा बाय बाय